आले आले आले. अरे किती नरड घाबरच्या घंटीचं. जरा म्हणून दम नाही लोकांना. दुपारच्याला कोण आले कुणास ठाऊक. कोण आहे? नमस्ते, मी सुनीता चव्हाण. कोण सुनीता चव्हाण? या नाही ओळखत. दुपारी झोपमोड केली माझी. चली. ओ आजी, मी इथे तुमच्याशी गप्पा मारायला आलेलेच नाहीये. मी इथे जनगणना करायला आले. म्युन्सिपाल्टीकडून. हे बघा, हे माझं आय कार्ड. मला फक्त तुमची काही माहिती हवी आहे. अजाबात मिळणार नाही. मी कशा पाहिजे तुला माहिती देऊ? बोलो, तुझा काय भरोसा? माझी माहिती घेशील आणि माझ्या घरात घुसून माझा खून करून समजा घर लुटून घेशील. नाही नाही. ओ आजी, अहो काहीही काय बोलताय? मला तुमच्या सगळ्या शेजाऱ्यांनी माहिती दिली. थांबा, दाखवते. हे बघा, माझ्याकडे फॉर्म आहे. हा दोषांचा आणि हा काळ्यांचा. बघू 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 तुझं फार. या बया, त्या काळ्यानं पण भरलंय फार. त्या काळ्यानं तुझ्यावर विश्वास ठेवला म्हणजे तू नक्कीच जनगणनावाली असणार. नाहीतर तू काळ्या म्हणजे स्वतःच्या सावलीवर विश्वास ठेवणार नाही. बस, आता पटली ना खात्री? आता भरूया फॉर्म. मी भरते तुमचा फॉर्म. मला फक्त तुमची काही माहिती सांग. हां, घरात कोण कोण असतं? घरात वय म्या, शंकरराव, दादा, अण्णा, रमी, सुमी, शैलू, नलू, बाबू, बाळू, इटू, रखमा, मोती, शेवंती, बकुळी, हन्या, शिरप्या. काय? इतक्या लोक आहेत माझ्या घरात? इथं नाही ग, आमच्या गावच्या घरी. म्हणजे बघ हा, शंकरराव म्हणजे दादा आणि अण्णाचा बाप. रमी आणि सुमी दादा आणि अण्णाची बायका. शैलू आणि बाबू दादाची पोरं. आणि नलू आणि बाळू अण्णाची. इटू आणि रखमा आमच्याकडे काम करतात. मोठी आमचा कुत्रा. बकुळी आमची गाय. आणि शेवंती तिचं वासरू. आमचा वाडा म्हणजे कसा की भरला गोकुळ आहे गोकुळ. हो आजी, तुमच्या वाड्यातल्या गोकुळात कोण आहे? मला काय करायचंय? इथे कोण आहे ते सांगा. इथं वकलेले काळे फडके, पांढरे हिरवे डोळे, हो सोनार, शिंपी, कुलकर्णी आणि जोशी 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 शी. अहो, अख्ख्या सोसायटीत कोण राहतं ते विचारलंय का या फॉर्म मध्ये? कशाला उगाच आठवण माहिती सांगताय? घरात राहणाऱ्या सदस्यांची संख्या एकावर 7, 17. काय? 17 जण राहतात इथे? इथं नाही ग, मग अशी सांगितली नव. मग बरं परत शंकरराव, दादा, अण्णा. अहो थांबवा थांबवा थांबवा. काय ताप आहे हो या बाईचा? घरात कोणी आहे का दुसरं माहिती द्यायला? काय दाखल म्हणतीस? हा, माझा तर असं होतं तर आलीस कशाला इकडं? काय करत जा तुझा फार? काय करशील? मेलेल्या माणसाची जनगणना करून काय करणार आहेस? गंमत केली ना जरा तुझी. कुठे निघालीस? बस, पाणी पी थोडं, लिंबू सरबत करू. तसं तर माझी आता चहाची वेळ झाली आहे, पण तू आलीस. लिंबू सरबत करते थंडगार बर्फ घालून. मला फक्त जरा अव येता का जरा भाई? पोरीला भूत
येतील येतील. आवा येताय ना व बाहेर. अगं बघ ना, 4 महिने झाले हाक मारायले पर बाहेरच येत नाही. पण काय बोलता आजी तू? मला भीती वाटतं. बघ ना, 4 महिन्यापासून बोलवते पण माझं काय बी ऐकत नाही. बघ, आमच्या पोरांनी गावचं सगळं इकून खाल्लं आणि आम्हा म्हातारीला वृद्धाश्रमात आणून टाकलं. यांना तिकडं काय बी गमना म्हणून पळून आलो तिथनं. गाठीशी थोडं दागिन होतं ते इकून हे घर भाड्यानं घेतलं. पण इथं मी त्यांना काय बी करमलं नाही. आणि एक दिवस चहा झाल्यावर 10 हाका मारल्या पण एक नाही 2 नाही. आग बघायला गेली तर समजा संपलं होतं ना. अगं थांब थांब, मी कशी गेले ते तरी. गेली, पळाली, घाबरली. मला फसवायला आली ती भांडी. या लक्ष्मीबाईनं बघा कसं हुसकून लावलं. सकाळीच वाचलं होतं मी मॅसेज व्हॉट्सअपवर. डोळी जनगणनेच्या नावावर घरात घुसती आणि माहिती घेऊन समजा घर लुटून येते. तेव्हाच ठरवलं होतं मी, असं कोणी आलं घरला तर त्याला कसं पळवून लावायचं ते.